जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातही पुण्यातल्या 2घांचा मृत्यू झाला। मात्र अख्खा देश या हल्ल्याने हादरला आहे आणि याचाच निषेध आता व्यक्त केला जातोय। पुण्यातल्या काँग्रेसकडनं बालगंधर्व चौकात त्यांचा निषेध व्यक्त केला जातोय। निषेध आंदोलन आणि त्यांची श्रद्धांजली सभा देखील आहे। ढासळलेल्या भाजपच्या सुरक्षा यंत्रणेचा धिक्कार असो असं बॅनर घेऊन हे सगळे जण या बालगंधर्व चौकात एकत्र आले आणि सरकारचा निषेध व्यक्त करतायत। अमित शहांचा राजीनाम्याची मागणी करतायत। बस बहुत हो गया, अब कोई रिएक्शन नहीं, पाकिस्तान पर ॲक्शन चाहिए, अशा प्रकारचे सगळे बोर्ड्स घेऊन ते या ठिकाणी जमले आहेत। 2घांचा दुर्दैवी मृत्यू झाला। अख्खा देश या हल्ल्याने हादरला आहे। काय नेमकं म्हणतात? सर्वप्रथम जेवढे अपघात त्या इन्सिडेंटमध्ये मृत्यू पावले त्या सर्वांना काँग्रेस पक्षाकडनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। पण त्याचबरोबर एक गोष्ट विसरता येत नाही की त्या पहलगाममध्ये 3 ते 4 हजार पर्यटक असताना एकही सुरक्षा रक्षक तिथं उपस्थित नव्हता। त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधनं 1,80,000 तुम्ही पर्सनल म्हणजे मिलिटरीची भरती कमी केली। याला जबाबदार कोण? याला जबाबदार एक आणि एकमेव भारतीय जनता पक्षाचे मोदी आणि शाह सरकार आहे। या सर्व निष्पाप बळीला कोण कारणीभूत असेल तर मोदी शाह असेल। यांची उत्तरदायित्व त्यांना घ्यावं लागेल आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। ज्या पद्धतीने तुम्ही जम्मू काश्मीर हाताळताय त्या पद्धतीने निष्पाप बळींचे सर्प तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। कालच्या हल्ल्यातले काही सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघितले तर त्याच्यात सांगण्यात आलंय की आधी धर्म विचारला गेला आणि त्याच्यानंतर हल्ला करण्यात आला किंवा गोळीबार करण्यात आल्याचं दिसतंय। यापूर्वी अशा घटना कधी घडल्या नव्हत्या। मग आज का धर्म विचारला जातोय आणि का गोळ्या घातल्या जात आहेत? आपण पाहिलं असेल असं सुद्धा उल्लेख करण्यात आलाय की महिलांनी सांगितलंय की महिलांना तिथे मारलं नाही परंतु त्यांना निरोप द्यायला सांगितलंय मोदींना। म्हणजे हे सगळं कशामुळे होतंय तर जे मोदी को जाके बतावा वगैरे देशामध्ये जे काही धार्मिक तेढ हे निर्माण करतायत हे त्याचंच सगळं षडयंत्र आहे आणि हे प्रीप्लॅन्ड यांच्याकडूनच का नसेल? म्हणजे हा आरोप आहे सरकारवरती। बीजेपी जे आहे सरकारनेच हा हल्ला घडवून आल्याचं असं म्हणणं आहे तुमचं? निश्चितच आहे, कारण हे असे हल्ले ते सत्तेत आल्यापासून करतायत। हा पहिला हल्ला नाहीये आणि यावेळेस मोदी कुठे असतात हे देखील आपण पाहिलं पाहिजे। म्हणजे पुलवामाचा हल्ला झाला त्यावेळेसही त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज हा कालचा जेव्हा पहलगामचा हल्ला झालाय त्यावेळेस सुद्धा ते त्यांच्या दौऱ्यामध्ये ते व्यस्त आहेत। ते कुठेच याबाबत काही चर्चा करणार नाही। फक्त सर्जिकल स्ट्राईक आम्ही करतो या नावाखाली त्यांनी धार्मिक तेढ त्यांनी निर्माण केलेत। आणि आपण पाहिलं असेल की परवापासून बातम्या येत आहेत की काँग्रेसवरती ताशेरे ओढले जात आहेत। 26/11चा हल्ला झाला, हे विषय का निघतात आणि हे असे विषय निघाल्यावरती हे हल्ले होतात। म्हणजे सत्तेत काँग्रेस असली तरी काँग्रेस कारणीभूत आणि नसली तरी काँग्रेसच कारणीभूत। हे कधी स्वतःवरती याचं उत्तरदायित्व हे घेणार आहेत की स्वीकारणार आहेत की हे आमच्यामुळे झालंय म्हणून? कारण सरळ सरळ स्पष्ट हे चित्र त्यावरूनच दिसतंय की हे जिथे हिंदू मुस्लिम हे करतात आणि तेच त्यांना पुढे तेढ वाढवायचं। येणाऱ्या काही राज्यांच्या निवडणुका आहेत, बिहारच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे कट रचलं असेल कशावरनं? या बालगंधर्व चौकात हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत। अमित शहांचा राजीनामा मागतायत। दरवेळी असे हल्ले होतात तेव्हा मोदी देशाच्या बाहेर असतात, ते दौऱ्यांमध्ये व्यस्त असतात असं यांचं मत आहे। महत्त्वाचं म्हणजे अब बहुत हो गया, अब कोई रिएक्शन नहीं, पाकिस्तान पर ॲक्शन चाहिए आणि त्यासोबतच या सगळ्या हल्ल्याचा हे निषेध सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते बालगंधर्व चौकात करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।